आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची स्पेशल थाळी बघतोय। या थाळीचं वैशिष्ट्य असं की हे जे पदार्थ आपण तयार केलेले आहेत थाळीमध्ये, ते सगळे पदार्थ आपण रताळीपासून तयार केलेले आहेत। रताळी हे एक तर कंदमूळ आहे, पचायला हलकं असतं। उपवासामध्ये अगदी हलका आहार म्हणून आज आपण ही स्पेशल थाळी तयार केलेली आहे। त्यामध्ये कुरकुरीत चिवडा, कुडूम कुडूम चिप्स आणि मऊ लुसलुशीत पराठे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। रताळी स्पेशल थाळीमध्ये सगळ्यात आपलं जे महत्त्वाचं साहित्य आहे ते आहे रताळी। तर इथे आपण पांढरी रताळी घेतलेली आहेत, लाल रताळीसुद्धा येतात। तर आज आपण यापासूनच सगळे पदार्थ तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं, रताळी बाजारातून आणली की स्वच्छ त्याला पाण्यातून धुवून घ्यायचं, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते। तर माती काढून घ्यायची स्वच्छ, 1-2 वेळा पाण्याने धुतल्यावर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकाल मी पाण्याने स्वच्छ रताळी धुवून घेतली आणि पुसून घेतलेली आहेत। तर सगळ्यात पहिली आपली रेसिपी आहे रताळ्याचा चिवडा। चिवडा आणि वेफर्स तयार करणार आहोत सोबत। तर त्यासाठी काय करायचं, इथे ना मी मोठ्या आकाराचं रताळं घेतलेलं आहे। रताळी असे मिळतात, मोठी लहान असतात। तर शक्यतो चिवडा जर तुम्हाला तयार करायचा असेल तर मोठ्या आकाराचं असं रताळं आणायचं। त्याची जी वरची सालं आहे ती सालं काढून घ्यायची। त्यानंतर चिप्स तयार करण्याची किसणी आपल्याला इथे घ्यायची आहे। त्यावर हे जे रताळे आहेत त्याचे असे चिप्स पाडून घ्यायचे, एकसारखे पाडायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा याला तळू तर तेव्हा एकसारखे तळले गेले पाहिजेत। तर इथे तुम्ही बघू शकाल एकसारखे आपण याचे चिप्स पाडून घेतले। त्यानंतर या ज्या स्लाईस आहेत एकावर एक ठेवायच्या। स्लाईस एकावर एक ठेवल्याच्या नंतर चाकूने त्याला बारीक कट करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकाल एकसारखे याचे आपण कट करून घेतले, छान बारीक असा याचा किस तयार होतो। त्यानंतर एक दुसरी पद्धत सांगते, 5 स्लाईस आहेत त्या एकावर एक ठेवायच्या, त्याला उभं पकडायचं आणि चिप्स करायच्या मशीनवर त्याचे उभे असे काप करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकाल एकसारखे बारीक असे याचे काप तयार झालेले आहेत, छान एकसारखा बारीक किस तयार झाला इथे आपल्या रताळ्याचा। जर इथे तुम्हाला ही पद्धत नसेल वापरायची तर जाड किसणी असते, किसणीवर सुद्धा आपण याचा हा असा बारीक किस तयार करू शकतो। तर त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्यामध्ये जे रताळ्याचा किस आपण तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण रताळ्याचा किस टाकला तर अगदी बबल्स जे होते ते खूप जास्त प्रमाणात होते। जोपर्यंत याचे जे बुडबुडे आहेत ते कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो रताळ्याचा किस आहे तो मंद आचेवर तळून घ्यायचा आहे। रताळ्याचा किस व्यवस्थित कुरकुरीत जर तळायचा असेल त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, मंद आचेवर हा किस तळून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवर जर आपण तळला तर काय होईल, तो वरनं तर तळला जाईल पण आतमधनं कच्चा राहील आणि मग चिवडा आहे तो आपला नरम पडेल। तर अशा पद्धतीने बुडबुडे अगदी कमी होईस्तोवर थोडा लालसर झाला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये हा जो किस आहे तो व्यवस्थित तळून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकाल मी दुसरी बॅचसुद्धा टाकली आणि हा जो किस आहे तो व्यवस्थित तळून घेतला आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी लाल आणि पांढरे शेंगदाणे। शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे। शेंगदाणे तळल्यानंतर इथे आपण घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता घालणं अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपासाला नसेल खात नाही टाकलं तरीही चालेल। त्यानंतर चिवड्यामध्ये टाकण्यासाठी इथे आपण बटाटा आणि साबुदाण्याचा किस घेतो आहे। तर हा जो किस आहे आपण मागच्या वर्षी तयार केलेला होता, त्याची जी रेसिपी आहे मागच्या वर्षी अपलोड केली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, जेणेकरून तुम्हाला यावर्षीसुद्धा तो तयार करता येईल। आणि ह्या ज्या चकल्या आहेत ह्या चकल्यासुद्धा आपण त्याच मिश्रणापासून तयार केलेल्या होत्या, म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण 3 पदार्थ तयार केलेले होते। तर इथे आपल्याला चिवडा तयार करण्यासाठी सगळं साहित्य व्यवस्थित तळून झालेलं आहे। आता चिवडा कसा तयार करायचा ते बघूयात। तर एक मोठा बाऊल घ्यायचा, त्यानंतर यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल जे प्लेटला अजिबातही तेल लागलेलं नाही, म्हणजे कमी तेलामध्ये हे जे सगळं साहित्य आहे आपलं तळून झालेलं आहे। त्यानंतर आपण हा जो किस तळलेला होता तो सुद्धा टाकून घेतला आहे। आता एक एक मसाले आपण यामध्ये घालूया। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा चमचा पांढरे मिरे पावडर। ही पावडर घातल्याने छान चव येते, नसेल स्किप केलं तरीही चालेल। अर्धा चमचा काळे मिरे पावडर, 1 चमचा पिठी साखर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा इथे मी जिरे पावडरसुद्धा घातलेलं होतं, फक्त ते स्किप झालेलं आहे। त्यानंतर हे सगळं साहित्य व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर असा झटपट आपला असा इथे उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याला रताळ्यापासून तयार केला, म्हणजे बटाटा बरेच जण खायला अवॉइड करतात उपवासाला, तर हा अगदी हलका फुलका चिवडा छान तयार होतो आणि आपण याला स्टोरसुद्धा करून ठेवू शकतो। तर इथे आपला रताळ्याचा चिवडा तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आपण रताळ्यापासून वेफरसुद्धा तयार केले, ते कसे तयार करायचे ते बघूया। तर वेफर तयार करण्यासाठी इथे आपण परत एक रताळा किस सोलून घेतलेला आहे,
त्यानंतर जे वेफर्स आहेत ना, वेगवेगळ्या आकाराचे आपण तयार करू शकतो. असं अजिबात नाही की गोलच तयार केले पाहिजेत. मी तुम्हाला 2 ते 3 प्रकार दाखवते. तर हे काटेरी आपण वेफर्स याने तयार करू शकतो. त्यानंतर जी आपली साधी प्लेन चिप्स तयार करायची किसणी असते, त्यावर सुद्धा आपल्याला याच्या स्लाईस तयार करून घेता येतात. आता हे जे रताळे आहेत त्याचे मोठे स्लाईस झाले, त्यामुळे काय केलं मी मधनं त्याला कट करून घेतलं, म्हणजे अगदी लांब लांब असे आपले चिप्स तयार झाले. त्यानंतर आपल्याला गोलसुद्धा करता येतात. तर गोल कसे करायचे ते तुम्हाला सांगते. जो रताळा आहे तो उभा पकडायचा, म्हणजे गोल एकसारखे असे आपले चिप्स तयार होतात. तर इथे चिप्स आपले तयार करून घेतले. याला अजिबातही पाण्यामध्ये वगैरे टाकायची गरज नाही. डायरेक्ट याला तेलामध्ये तळायचं आणि तळताना आपली तीच स्टेप आहे फॉलो करायची, की तेल आधी गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवर हे जे चिप्स आहे अगदी कुरकुरीत कुडूम होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, नाहीतर काय होईल, जे चिप्स आहेत ते वरनं तर लाल होईल पण आतनं व्यवस्थित तळल्या जाणार नाही. तर इथे मी सगळे चिप्स तळून घेतलेले आहेत. इथे आपला चिवडा तयार झालेला आहे. चिप्स छान तयार झालेले आहेत आणि इथे तुम्हाला आवाज येत असेल, अगदी कुडूम असा आवाज येतो आहे. हाताने जेव्हा आपण याला तोडतो अगदी पटकन तुटल्या जातात. कुरकुरीत असे चिप्स छान तयार होतात. तुम्ही या महाशिवरात्रीला ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. फक्त थोडा पेशन्स पाहिजे हे चिप्स तळताना, कारण हे ओले आहेत त्यामुळे. त्यानंतरची आपली रेसिपी आहे रताळ्याचे पराठे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मंद आचेवर छान परतून घ्यायचा. 3-4 मिनटं छान साबुदाणा व्यवस्थित परतून झाला की गॅस बंद करायचा आणि त्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं, कारण या साबुदाण्याची आपल्याला पावडर तयार करायची आहे. तर इथे साबुदाणा परतून झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे. आता आपण याला पूर्णतः थंड करून घेऊ. तर इथे साबुदाणा थंड झालेला आहे. त्यानंतर एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. पॉटमध्ये आपण हा साबुदाणा काढून घेऊ आणि फाईन अशी पावडर याची तयार करून घ्यायची. तर इथे आपली साबुदाण्याची पावडर तयार झाली. आता समोरचं साहित्य काय आहे ते बघूया. त्यानंतरचं आपलं दुसरं साहित्य आहे रताळी आणि बटाटे. तर इथे रताळी मी शिजवून घेतला आहे. बटाटासुद्धा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर याची जी वरची सालं आहे ती सालं काढून घ्यायची, म्हणजे रताळा आणि बटाटा सोलून घ्यायचा. त्यानंतर किसणीवर हा जो बटाटा आणि आपण रताळा सोलून घेतलेला आहे तो व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल मी बटाटा आणि रताळा दोन्ही किसून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक मसाले घालायचे. तर सगळ्यात आधी इथे आपण घातला आहे अर्धा चमचा मिरे पावडर, 1 चमचा मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे शेंदव मीठ आणि थोडा आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळायचं आहे. लिंबू जर नसेल तर दही वापरलं थोडं तरीही चालेल. फक्त दही आता नाही घालायचं, ते शेवटी घालायचं आणि ते केव्हा घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर त्यानंतर इथे आपण 1 चमचा जिरं हातावर क्रश करून घेतलं आहे, ते सुद्धा टाकून घ्यायचं. आणि आता इथे आपल्याला जी आपण पावडर तयार केलेली होती साबुदाण्याची, ती पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर इथे मी 1 वाटीपेक्षा थोडी कमी पावडर घातलेली आहे. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा छान असा गोळा तयार करायचा आणि गोळा केल्याच्या नंतर याला आपल्याला कमीत कमी 10 मिनटं रेस्टवर ठेवायचा, जेणेकरून जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित छान असा मुरला गेला पाहिजे. तर इथे छान मी हे जे पीठ आहे व्यवस्थित मळून घेतलं. आता आपण याला 10 मिनटासाठी रेस्टवर ठेवू. पीठ आपल्या इकडे मुरतं आहे तोपर्यंत एक इन्स्टंट अशी चटपटीत चटणी तयार करूया. त्यासाठी मिक्सरचं एक पॉट घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत, 1 चमचा जिरं घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं साहित्य मिक्सरला एकदा भरडसर वाटून घ्यायचं. मिक्सरला वाटल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपल्याला 3 ते 4 चमचे दही घालायचं आहे. म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे किती पातळ ठेवायची किती घट्टसर ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही दही घाला. तर इथे मी 4 चमचे दही घातलं आहे. दही घातल्यानंतर परत मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आणि फाईन अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली चटणी छान तयार झालेली आहे. आता आपण यावर एक तडका लावूया. वरून तडका लावण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे, 1 लाल मिरची घातली आणि थोडे कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर हा तडका चटणीवर टाकायचा आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण जे पीठ तयार केलेलं होतं पराठे तयार करण्यासाठी त्याला परत एकदा मळून घ्यायचं. या स्टेजला आपल्याला थोडं दही घालता येईल. दही घातल्यामुळे पण छान असे सॉफ्ट पराठे तयार होतील. पण आपण निंबू घातलेला आहे त्यामुळे मी इथे काय केलं, थोडं पाणी घातलं. पाणी थोडं घालून हे पीठ छान व्यवस्थित सॉफ्ट असं मळून घेतलं आहे. पीठ मळून झाल्यावर आपल्याला आता पराठे तयार करायचे आहेत. त्यासाठी इथे मी गोळा घेतला आहे. पराठे आपल्याला ज्या आकाराचे तयार करायचे आहेत त्या आकारामध्ये गोळा घ्यायचा आणि इथे मी पोलपाटावर एक पॉलिथिन ठेवलेला आहे. पॉलिथिनला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून आपण पराठे जेव्हा लाटू तेव्हा त्याला पॉलिथिनला चिटकणार नाही. त्यानंतर जो गोळा आपण तयार केलेला आहे तो पॉलिथिनवर ठेवायचा आणि दुसरं पॉलिथिन आहे ते गोळ्यावर ठेवून एकसारखा असा पराठा लाटून घ्यायचा.
पराठा अगदी पातळही नको आणि जाडही नको, त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल पराठा इथे आपला लाटून झालेला आहे. तर काय होतं इथे आपण अगदी इन्स्टंट हे पराठे तयार करतो आहोत, त्यामुळे थोडे क्रॅक्स साईडला पडण्याची शक्यता असते. त्यासाठी एक ट्रिक मी वापरलेली आहे. एक डब्याचं झाकण घ्यायचं आणि ते डब्याचं झाकण पराठ्यावर ठेवायचं आणि त्याला कट करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा असा पराठा आपला गोल गरगरीत तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकाल छान असा गोल आपला पराठा तयार झालेला आहे. आणि इकडे मी गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तव्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आणि हा जो पराठा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचा. पराठा शेकताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. पराठा पलटवल्यावर त्यावर तेल सोडायचं आणि दोन्हीकडनं व्यवस्थित पराठे छान शेकून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत मस्त पराठे तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा पराठे मी तयार करून घेतले. तर इथे आपले पराठे तर तयार झाले, पण मऊ लुसलुशीत झाले की नाही ते सुद्धा आपण चेक करूया. आणि इथे तुम्हाला दिसत असेल जेव्हा आपण पराठा फोल्ड केला अगदी मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे. तर या प्रकारे तुम्ही एकदा पराठे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला या रेसिपीज कशा वाटत आहे प्लीज कमेंट्स करायला विसरू नका. तर इथे पराठे तयार झाले, चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी रेसिपी आहे ती अगदी 1 मिनिटामध्ये तयार होते. ती काय आहे ते बघूया. आज आपण रताळ्याची थाळी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये सगळे कुरकुरीत, चटपटीत, तिखट पदार्थ तयार केले. पण थाळीमध्ये जर गुळाचा पदार्थ नसला तर ती थाळी अपूर्ण होईल. तर झटपट असा गुळाचा पदार्थ तयार करण्यासाठी आपण काय केलं, रताळं उकळून घेतलं, त्यानंतर थंड झाल्यावर त्याची वरची सालं काढून घेतली आहेत, त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. एका वाटीमध्ये दूध घ्यायचं, दुधामध्ये हे काप घालायचे, वरतून चवीप्रमाणे साखर घालायची, थोडी विलायची पूड घालायची. तर इथे आपलं छान रताळ्याचं कालवण तयार झालेलं आहे. हे कालवण अगदी झटपट असं तयार होतं. तर आज आपण रताळ्यापासून बऱ्याच रेसिपी बघितल्या. आता आपण प्लेटिंग करूया. तर इथे आपली रताळ्यापासून स्पेशल थाळी तयार झालेली आहे महाशिवरात्री निमित्त. यातले तुम्हाला कुठले कुठले पदार्थ आवडले प्लीज कमेंट्स करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू परत अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.